वैष्णवी रेसिपी मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज बनवणार आहोत आपण वरणातले फळं। इथे घेतलेले मी टमाटर चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची, लसूण घेतलं, कढीपत्ता 1 वाटी, तुरीची डाळ, जिरं, मोहरी 1 चम्मच, लाल तिखट, हळद, चिकन मसाला आणि इथे घेतलेलं आहे थोडंसं कांदा लसूण मसाला आणि मीठ चवीनुसार। इथे घेतलेले मी एका साईडला कुकर। आता आपण याच्यामध्ये ऍड केलं तुरीची डाळ 1 वाटी। आता हे आपण 2-3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, हे आपले तुरीची डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद ऍड केलं आणि तेल ऍड केलं थोडंसं 1 चम्मच आणि चिरलेलं टमाटर पण ऍड केलं मी त्याच्यामध्ये आणि कुकरचं झाकण लावून आपण ठेवून टाकूया थोडंसं फिरून। डाळीचं झालं। आता इथे घेतलेले मी पीठ, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धा चम्मच हळद ऍड केलं मी त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ ऍड केलं आणि थोडंसं तेल पण ऍड करू आपण, म्हणजे कसं आपलं पीठ सॉफ्ट असं तिमल्या जाईल। हे बघू शकता तुम्ही। आता पाण्याच्या साहाय्याने थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया। हे इथे मी पीठ मळून घेतलं, मीडियम असं घट्ट पण नाही पातळ पण नाही, मीडियम आकारात पीठ मळून घ्यायचं। इथे घेतले बघू शकता तुम्ही आपली तुरीची डाळ किती छान पैकी शिजलेली आहे। इथे घेतलं मी पातेलं, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि जिरे मोहरी पण टाकून घेतलं। जिरे मोहरी तडतड उडली की लगेच आपल्याला बारीक चिरलेला कढीपत्ता पण ऍड करून घ्यायचा आहे इथे। हे बघू शकता तुम्ही। इथे ऍड केलं मी हिरवी मिरची आणि लसणचं पेस्ट बनवून घेतलेलं आहे, ते पण ऍड केलं, वाटण करून घेतलं होतं। आता आपण ते पण फिरून घेऊया। इथे घेतलेले मी मसाले, हे बघू शकता तुम्ही, ते पण ऍड केले मी। आता ते पण फिरून घेऊया आपण आणि याच्यामध्ये आपण हे तेल थोडंसं सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिजलेली डाळ आहे ते थोडंसं टाकून घ्या, म्हणजे कसं आपले मसाले पातेल्याला लागणार नाही खाली। हे बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये टाकून घेऊ आपण बारीक चिरलेला सांबार। हे मी बारीक चिरलेला सांबार टाकून घेतला, ते पण फिरून घेऊया आपण आणि आपली शिजलेली डाळ पण टाकून घेऊया त्याच्यामध्ये। आणि जास्त घट्ट असं ठेवायचं नाही डाळ, कारण की आपल्याला 2-3 मिनिटं अजून शिजून घ्यायचं आहे। फळ टाकल्याच्या नंतर पातळच ठेवायचं आहे शक्यतो। हे फिरून घ्यायचं असं। इकडे घेतलेले मी 1 पोळी इतका उंडा घेतलेला आहे, ते पण आपण लाटून घेऊया। जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही, मी तुम्हाला दाखवते चला। हे मी आता लाटून घेणार आहे। हे लाटून घेतलं, बघू शकता तुम्ही, ह्या आकारात आपल्याला लाटून घ्यायचं आहे।